जंगी स्वागताने दुमदुमला पळसपे नाका। पालकमंत्री भरत गोगावले यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांचा महासागर। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांचे प्रथमच पनवेल पळसपे नाक्यावर शिवसैनिकांच्या वतीने जल्लोषात जंगी स्वागत करण्यात आले। भव्य रॅली, ढोल ताशांचा गजर, घोषणाबाजी, फुलांची उधळण करत पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। उत्साही वातावरणात भरत गोगावले यांनी रुमाल फिरवत उपस्थित शिवसैनिकांना अभिवादन केले। यावेळी आमदार महेंद्र दळवी, रायगड जिल्हा प्रमुख राजा केनी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रायगडच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी कटिबद्ध असून विकास कामांना गती देण्यासोबत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊ असे गोगावले यांनी सांगितले। आता पळसप्याला आलोय आहे। आता आम्ही आज रात्री अलिबागला वस्तीला जातोय। उद्या पहिली मीटिंग आमची रायगडची होणार आहे आणि मग आम्ही सगळे आमचे आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष, नगरसेवक या सगळ्यांना विश्वासात घेऊन रायगडचं विजन। आज संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सर्व शिवसैनिकांचा जो स्वप्न होता, गेल्या कित्येक वर्षापूर्वीचा जो स्वप्न होता की रायगडला शिवसेनेचा पालकमंत्री व्हावा, यासाठी आणि काल जो श्रावणी सोमवारच्या दिवशी आणि नागपंचमीच्या दिवशी भरतशेठ गोगावले यांची जी रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील शिवसैनिकांना वाटतोय की आपण स्वतः पालकमंत्री झालेले आहोत आणि एवढ्या वर्षाची इच्छा, शिवसैनिकांची इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे आणि ह्या पालकमंत्र्यांच्या याच्यामुळे पूर्ण जिल्ह्याचा विकास होणार आहे आणि पक्ष संघटना आणि शिवसेना पक्ष एक नंबरला कसा राहील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। पळसपे नाक्यावर काही काळ भरत गोगावले जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।